नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। महाराष्ट्रातील नव्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार यापेक्षा जिल्ह्यातील मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचं लक्ष। सर्व आमदार मुंबईत तळ ठोकून। शहर जिल्ह्यात विविध पक्ष संघटनांकडून व शासकीय कार्यालयांमध्ये भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा। आता बघूया सविस्तर बातम्या। कन्नड विधानसभा मतदारसंघातील मतदानाच्या आकडेवारीत अनेक ह्युमन एरर असल्याचं आढळून आले असल्याच्या पार्श्वभूमीवरती माजी आमदार व अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव निवडणूक अधिकाऱ्याकडे पाठपुरावा करत असून याबाबत त्यांनी आधी माहिती दिली आहे। कन्नड सोयगाव मतदारसंघाची झालेली विधानसभेची निवडणूक याच्यामध्ये झालेलं मतदान महाराष्ट्रभरातून जे प्रश्न उपस्थित केले जात आहेत ईव्हीएमच्या संदर्भामध्ये तसेच प्रश्न इथेही आहेत आणि या संदर्भामध्ये मी आज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे काही कागदपत्र मागण्यासाठी आलेलो आहे आणि ती कागदपत्र ज्याच्यामध्ये फॉर्म 20 आणि फॉर्म 21 ही आता उपलब्ध झालेली आहेत। येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रभर या ईव्हीएमच्या संदर्भामध्ये विषय पुढे येणार, तसे कन्नडमध्ये पण येणार, कारण अनेक गोष्टी ज्या आत्ता ह्युमन एरर म्हणून की बाबा आमचं लिहिताना चुकलं होतं आणि आता आम्ही ते दुरुस्त केलंय अशा पद्धतीच्या पुढे येत आहे, ज्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे मतदानाच्या दिवशीची निघालेली आकडेवारी, जी आकडेवारी पत्रकारांना देण्यात आली होती ती नेमकी मतदान मोजत असताना बदलली, ती वाढली आणि मग काय झालं म्हणे तर स्पष्टपणे सांगण्यात आलं की अरे बाबा ते सुरुवातीला आम्ही चुकलो होतो आणि आम्ही आता नंतर ते दुरुस्त केलं। म्हणजे बा इतकं जर का त्याच्यामध्ये हलगर्जीपणा असेल, आज पत्रकारांना निवडणूक निर्णय अधिकारी म्हणजेच काय तर इलेक्शन कमिशन काही फिगर्स देत असेल आणि नंतर ती बॅकट्रॅक करत असेल आणि म्हणत असेल की तो ह्युमन एरर होता आणि लिहिताना चुकलं, तर हा पोरखेळ आहे, असं होत नसतं। जबाबदारीचं काम असतं आणि ही जबाबदारी आहे सातत्याने ते लढवत आहेत। काही मतदान केंद्रांच्या संदर्भामध्ये सुद्धा असं घडलंय आणि आता ते म्हणतात की आम्ही लिहिताना चुकलो होतो, आता आम्ही ते दुरुस्त केलंय। तर मग असं काय काय दुरुस्त केलंय आणि ते तुम्ही चुकू शकता का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। अशा पद्धतीचे अनेक प्रश्न आता येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळतील आणि म्हणून महाराष्ट्रभरातून जे एक आरोप चाललेत की ही निवडणूक ही पूर्णपणाने ईव्हीएम घोटाळ्यांनी युक्त असलेली निवडणूक आहे। माझंही स्पष्ट मत आता कन्नडचे काही फिगर्स बघितल्याच्या नंतर आणि अशा पद्धतीचं स्टेटमेंट ज्यावेळेला येतं की ह्युमन एरर आहे, अशा पद्धतीचं ह्युमन एरर कधी असूच शकत नाही का, कारण कधी निवडणूक आयोग आहे ते काही आपलं कुठेतरी बसून कुठेतरी चौपाटीवर बसून ते लिहिले असं होत नाही। म्हणून इथंही घोटाळा झाला अशा पद्धतीचं निश्चितच शंकेला वाव आहे आणि म्हणून महाराष्ट्रभरात येणाऱ्या ज्या दिवसांमध्ये एक मोठं याच्यावरती वादळ उठण्याची शक्यता आणि त्याच्यामध्ये कन्नड सुद्धा असेल याच्यात कुठलीही शंका नाही। आणि म्हणून ही निवडणूक ही ईव्हीएम घोटाळ्यांनी युक्त असलेली निवडणूक असल्यामुळे ही निवडणूक रद्द करण्यात यावी आणि पुन्हा एकदा नवीन निवडणूक बॅलेट पेपर घेण्यात यावी अशा पद्धतीचा एक नवीन प्रस्ताव हा येणाऱ्या काही दिवसामध्ये येईल, याच्यात कुठली शंका नाही। आमदार जे झालेत त्यांना मी शुभेच्छा दिलेल्याच आहेत, किंबहुना त्यांनी चांगलं काम केलं तर मला मिळालेलं मतदानही त्यांना मिळेल आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या पुढेही निवडून येतील अशा शुभेच्छा मी त्यांना दिलेल्याच आहेत। पण त्याचबरोबर जर अशा पद्धतीच्या शंकेला वाव असेल की मुळातच निवडणूक चुकली आहे, तर निश्चित स्वरूपाने नैसर्गिक न्यायाच्या दृष्टिकोनातून ज्याही लोकांनी मतदान केलंय त्यांना न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून याच्यामध्ये कारवाई अपेक्षित आहे आणि ती कारवाई करण्याच्या संबंधातली भूमिका आता मी घेतोय आणि त्या पद्धतीने आता इथून पुढे निवडणुकीवर प्रश्नचिन्ह हा जसा महाराष्ट्र विचारतोय तसा कन्नडमध्येही विचारला जाईल, याच्यामध्ये कुठलीही शंका नाही।
भारतीय संविधान सन्मान सुरक्षा संवर्धन समितीच्या वतीने भारतीय संविधान दिनानिमित्त रथयात्रा काढून विविध मागण्यांचं निवेदन विभागीय आयुक्तालयामार्फत राष्ट्रपती यांना सादर करण्यात आलंय। त्यांच्या मागण्यांबाबत ॲडव्होकेट डी.व्ही. खिल्लारे यांनी एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे। एडीएन आणि इतर जी चॅनलची मंडळी आहेत, पत्रकार आहेत, त्यांच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की प्रथम आपलं सर्वांचं स्वागत। माझ्याबरोबर जी काही मंडळी आली त्यांचंही खूप स्वागत आहे। त्यांनी खूप परिश्रम घेतलेले आहेत। ते यासाठी घेतलेत की हा संविधान, हे जे भारताला संविधान बाबासाहेबांनी दिलेलं आहे, हे भारताला दिलेलं संविधान हे एवढं उत्कृष्ट आहे जगामध्ये ठरलेलं की आपल्या संविधानावरून बाकीच्या देशाचा राज्यकारभार कसा चालावा यासाठी अत्यंत उद्बोधक म्हणजेच मार्गदर्शक ठरलेला आहे जगातले सर्व देश। या ठिकाणी मी ॲडव्होकेट डी.व्ही. खिल्लारे हायकोर्ट आपल्याला सांगू इच्छितो की त्याचबरोबर समता सैनिक दलाचे चीफ कमांडर आणि संविधान सुरक्षा संवर्धन समितीचे अध्यक्ष या नात्यानं मी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की आपल्या माध्यमातून विशेषतः ही सर्व जे काही माझे आई बहीण भाऊ सगळे आलेले आहेत, हे सर्व संविधानप्रेमी आहेत। आपल्याला दुसरा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा सांगतो की या देशामध्ये 145 कोटी लोक आहेत। या 145 कोटीमध्ये सर्व जाती धर्माचे आहेत। मुस्लिम बांधव आहेत, ख्रिश्चन आहेत, मराठा आहेत, मागासवर्गीय आहेत, बौद्ध आहेत, चांभार आहेत, मातंग आहेत, मारवाडी आहेत, सगळे आहेत। या संविधानामध्ये कलम क्रमांक 1 ते 395 हे सर्वांच्या उपयोगासाठी, सर्वांच्या लोककल्याणासाठी दिलेलं आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांच्या हस्ते भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं व संविधान उद्देशिकेचं पुष्पहार अर्पण करून आज 75व्या भारतीय संविधानाचं औचित्य साधून हा दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने आज 75व्या भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला आहे। मनपा मुख्यालय येथे अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांच्या हस्ते भारतीय संविधानाचा शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला व संविधान उद्देशिकेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी भारतीय संविधान उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं। या कार्यक्रमास मुख्य लेखा परीक्षक शिवाजी नाईकवाडे, उप आयुक्त लखीचंद चव्हाण, सहाय्यक आयुक्त संजय सुरडकर, माहिती व जनसंपर्क अधिकारी तौसिफ अहमद, जनसंपर्क विभागाचे रवींद्र खरात, अतुल बनकर, नावीद खान, करण साळवे व इतर विभागाचे कर्मचारी उपस्थित होते। आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याचा सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा। अल्पसंख्याक शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने भडकल गेट येथे डॉक्टर जफर अहमद खान यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। आज 26 नोव्हेंबर मंगळवार रोजी भडकल गेट येथे 3 वाजता अल्पसंख्याक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते डॉक्टर जफर अहमद खान यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय संविधान दिन भडकल गेट येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। भारतीय संविधान जिंदाबाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणा देण्यात आल्या। यावेळी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष डॉक्टर अरुण शिरसाट, अल्पसंख्याक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोईन इनामदार, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अनीस पटेल, भीमशक्ती मराठवाडा अध्यक्ष संतोष भिंगारे, अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष मजाज खान, मराठवाडा अध्यक्ष पॅन्थरचे सर्वजराव मोनोरोजी, डॉक्टर अनिल पांडे, डॉक्टर गौतम शिरसाट, संजय वानखेडे, नितीन पैठणी, रविराज चव्हाण, अरविंद चक्रनारायण, रणधीर आराख, वैशाली कजबे, नंदा खोपे, शहर जिल्हा अल्पसंख्याक काँग्रेस विभागाचे उपाध्यक्ष मजाज खान, संजय जाधव, साहेब खान, बजाज खान, रियाज पटेल आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्ही एखादा व्यवसाय करताय का?
मग ईडेनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज। बॉस बिगेस्ट ओला सीजन सेल, खरीदिए ओला एस पूरी रेंज पर मूव ओएस फीचर्स, 8 साल की बैटरी वारंटी, हाइपर चार्जिंग क्रेडिट और चुनिंदा कार्ड पर 25,000 तक की छूट पाएं। टॉल सर्विस के साथ 1 दिन की सर्विस गारंटी या एक अतिरिक्त S1 पाएं। जल्दी करें, सीमित अवधि का ऑफर। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र। ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाअंतर्गत पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड यांच्या संकल्पनेतून 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या स्मृतिदिन प्रित्यर्थ रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं। यावेळी अधीक्षक कार्यालयातील अनेक पदाधिकारी आणि कर्मचारी यांनी रक्तदान केलं। पोलीस कार्यालय छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथे पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड यांच्या संकल्पनेतून व अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। आज दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्मृतिदिन प्रित्यर्थ पोलीस अधीक्षक कार्यालय आणि विभागीय रक्तपेढी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने कैलाश शिल्प सभागृह येथे सकाळी ते दुपारच्या दरम्यान रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। यावेळी पोलीस अधीक्षक कार्यालयातील अनेक अधिकारी व अंमलदार तसेच मंत्रालयीन कर्मचारी यांनी सदर शिबिरात सहभागी होऊन रक्तदान केलं। सदर रक्तदान शिबिर यशस्वी होण्याकरिता
पोलीस कल्याण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित, सहाय्यक फौजदार हबीब शेख, पोलीस हेड कॉन्स्टेबल तुपे, पोलीस नामदार आशा बांगर, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण पंडित तसेच विभागीय रक्तपेढीचे व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी काम पाहिलं। संविधान वाचवापुरते मर्यादित न ठेवता प्रत्येकाने आचरणात आणण्याचं आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले यांनी केलंय। 26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त आज जिल्हा परिषदेमध्ये संविधान दिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। वेरूळ सभागृहात आयोजित या संविधान दिन कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन तथा जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा व संविधान उद्देशिकेचे पूजन करण्यात आले। या प्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते। यावेळी समाज कल्याण अधिकारी साहेबराव चव्हाण, कृषी अधिकारी प्रकाश पाटील, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुखदेव काकड उपस्थित होते। यानंतर कार्यक्रमाला उपस्थित कर्मचाऱ्यांनी संविधान उद्देशिकेचं वाचन केलं। आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। कार्यक्रमाला सहाय्यक प्रशासन अधिकारी अरविंद चव्हाण, चंद्रशेखर करांडे, संजय दारवंटे, दिलीप निकम, अजय बोधनकर, आर उत्तरवार, राजश्री चव्हाण तसेच जिल्हा परिषदेचे कार्यकारी उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कैलास चव्हाण यांनी केलं। संविधान वाचनपुरते मर्यादित न ठेवता प्रत्येकाने आचरणात आणण्याचं आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले यांनी यावेळी सर्वांना केलं। आपल्या भारतासारख्या देशामध्ये आपण स्वतःला सुसंस्कृतपणे स्वतःला एक चांगला नागरिक म्हणून घडून आणणे आणि त्याप्रमाणे वागणे म्हणून हे संविधान आपण लिहिलेलं आहे। माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत आपले, त्यांनी हे संविधान लिहिलेलं आहे। ते घटनेचे जे शिल्पकार आपण म्हणतो त्यांना म्हणतो आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे त्या समितीचे अध्यक्ष होते। तर या सगळ्यांनी मिळून हे जे संविधान लिहिलेलं आहे किंवा ही जी म्हणजे आपण म्हणतो त्याला की प्रत्येकाने काही स्पर्धा परीक्षा दिलेल्या आहेत, प्रत्येकाने काही ठिकाणी ते वाचलेलं पण आहे, पण आचरण जे आहे ते महत्त्वाचं आहे। आणि मला तर प्रत्येकाला असं संबोधित करावं असं वाटतं की प्रत्येकाने वाचण्यापेक्षा आचरण आता सध्या महत्त्वाचं ठरलेलं आहे। आपण वाचतो भरपूर आणि उपदेश देणाऱ्यांचं ऐकतोही भरपूर, पण नेमकं सगळे उपदेश आणि जे काय विचार आहेत ते आपल्याला खूप छान वाटतात ऐकायला वगैरे, पण प्रत्यक्षात जेव्हा आपण ते कृतीत किंवा आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो तर तेव्हा ते प्रॅक्टिकली काही वेळेस कठीण जातात, पण ते जर आचरणात आपण आणलं तर आपलं जीवन जे सुखकारक होणार आहे। तर संविधान हे जे आहे ते आपल्याला एक शिकवते, एक चांगला भारताचा नागरिक कसं बनावा, एक चांगला मानव किंवा माणूस कसा असावा या दृष्टीने आपण त्याच्याने शिकायला मिळतं। प्रत्येकाने जर त्या अनुसूची वाचल्या असतील तर प्रत्येक अनुसूचीमध्ये अगदी बारीक सारीक गोष्टींवर लक्ष दिलेलं आहे। अगदी माणूस हा काय काय करू शकतो आणि त्याचा विचार करून त्याला कशा पद्धतीने त्या कायद्यात बसवलं जाईल या पद्धतीने त्यांनी त्यावेळेस विचार केला होता आणि तो आपण आजही अंमलात आणतो आहे आणि आजही ते सक्षम आहे। त्याच्यात आजही काही जास्त बदल आपण केलेले नाहीत का की त्यावेळची परिस्थिती आणि आताची परिस्थिती खूप बदलली आहे, तरीही ते आपल्यासाठी अजूनही लागू आहे। म्हणून संविधानासाठी सगळ्यांनी बांधील असणं क्रमप्राप्त आहे आणि संविधान भारताचं संविधान जे आहे ते मोठ्या लोकतंत्रासाठी लिहिलेलं आहे। जिथं विविधता आहे, जिथं वेगवेगळे लोक, वेगवेगळे विचार, वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळे पंथ आहेत आणि अशा वेगवेगळ्या विविधतेमध्ये लोकांना एकजूट ठेवण्याचं जे काम आहे ते संविधानाद्वारे केलं जात आहे। म्हणून संविधानाला खूप महत्त्व आहे। तसंच आज 26 नोव्हेंबर आहे, आपल्या देशावर आतंकी हल्ला जो झाला होता तर त्यालाही आज त्याची श्रद्धांजली आपण 2 मिनिटं ठेवणार आहोत। तर सगळ्यांना एक आव्हान राहील की प्रत्येकाने आपण एक भारताचे उत्तम नागरिक आहोत आणि आपली पुढची पिढी एक उत्तम नागरिक राहणार याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात पारंपरिक पदवी अभ्यासक्रमाची द्वितीय व तृतीय वर्षातील सत्रांची परीक्षा 26 नोव्हेंबर पासून सुरू झाल्या असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर भारती गवळी यांनी दिली आहे। NEP अंतर्गत पदवी प्रथम सत्र परीक्षा होम सेंटरवर दुसऱ्या टप्प्यात 17 डिसेंबर पासून सुरू होत आहेत। या टप्प्यात पदवी उत्तर, पदवी, व्यावसायिक पदवी परीक्षा होणार असून डिसेंबर अखेरपर्यंत सर्व परीक्षा घेण्याचं नियोजन पूर्ण आहे।
नॅक आणि विधानसभा निवडणुकीमुळे 12 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या। त्या परीक्षांचं सुधारित वेळापत्रक घोषित झालंय। 2 टप्प्यात परीक्षा होणार आहे। पहिल्या टप्प्यात पारंपरिक पदवीच्या 3ऱ्या व 5व्या सत्राची परीक्षा 234 महाविद्यालयात 26 नोव्हेंबरपासून घेण्यात येणार आहे। प्रथम वर्षाच्या सत्रात पदवी परीक्षा 2ऱ्या टप्प्यात होतील। व्यावसायिक पदवीच्या प्रात्यक्षिक परीक्षा 3 नोव्हेंबरपासून सुरू होणार असून 17 नोव्हेंबरपासून थेअरी लेखी परीक्षा सुरू होतील। या परीक्षा डिसेंबर अखेरपर्यंत घेतल्या जाणार आहेत। पदवीचे 1,71,388 परीक्षार्थी आहेत। पीजीचे सुमारे 35,000 परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत। विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक विभागात सुमारे 4,500 विद्यार्थी आहेत। शैक्षणिक विभाग उपपरिसर धाराशिव येथील यंदाच्या शैक्षणिक वर्षात नियमित प्रवेशित विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र आणि शुल्क ऑफलाईन करून घेण्यात आले आहे। या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचं नियोजन विभाग स्वायत्त असल्याने विभाग स्तरावरती घेण्यात येणार आहे। बहुतांश विभागाच्या परीक्षा 26 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आल्या आहेत। मंत्रिपदासाठी आमदारांमध्ये चढाओढ लागली असून आपल्याला मंत्रिपद मिळावं यासाठी आपल्या जिल्ह्यातील आमदारांनी मुंबईत तळ ठोकला असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। सत्ता स्थापनेनंतर महायुतीत संभाव्य मंत्रिपदासाठी इच्छुकांची चढाओढ लागली असून त्यासाठी छत्रपती संभाजीनगरमधील 9 आमदार आणि विधान परिषदेच्या आमदारांनी मुंबईत तळ ठोकलाय। इच्छुक आमदारांनी फडणवीस आणि शिंदे यांची भेट घेतली असून आता मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू झाली आहे। शिवसेना शिंदे गटाकडून अब्दुल सत्तार, संजय शिरसाट, भाजपकडून अतुल सावे, प्रशांत बम यांची नावांची चर्चा असली तरी इतरांना संधी मिळावी म्हणून हालचाल सुरू झाली आहे। तर भाजपकडून जिल्ह्यातील एका मंत्र्याची तर शिंदे गटाकडून एकाची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे। दरम्यान महिलांचं प्रतिनिधित्व म्हणून आमदार संजना जाधव आणि अनुराधा चव्हाण हे सुद्धा प्रयत्न करत आहेत। दोन्ही पक्षाकडून एक मंत्रिपद दिलं तरी किती मंत्रिपद जिल्ह्याला देणार हे अनिश्चित असल्याने नेमकं कुणाला पद मिळणार यावरती चढाओढ सुरू आहे। त्यामुळे 9 पैकी 9 आमदारांनी मुंबईत मुक्कामी राहून मंत्रिपद मिळावं यासाठी हालचाली सुरू केल्यात। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यामध्ये किती मंत्रिपदं येतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। महाराष्ट्रातील नव्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार यापेक्षा जिल्ह्यातील मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचं लक्ष। सर्व आमदार मुंबईत तळ ठोकून। शहर जिल्ह्यात विविध पक्ष संघटनांकडून व शासकीय कार्यालयांमध्ये भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।